इथे आता सकाळचे 11:30 वाजलेत आणि वेदर पण खूप सुंदर आहे. तर आम्ही आता चाललो आहे वेल्समध्ये. तिथे एक बारमाउथ बीच आहे. आता एका मित्राला पिक करायला आलो आहे. ह्याला पिक करून मग आम्ही लगेच निघू. आता पेट्रोल भरायला थांबलो आहे आणि इथून तरी पण 2 तास आहे. आत्ता पोहोचलो वेल्समध्ये आणि गाडी पार्क केली. चला मग जाऊया स्ट्रेट बीचवर. बाईक बघा ही. वा, आता आम्ही चाललो आहे बारमाउथ सिटीमध्ये आणि इकडे ट्रेन स्टेशन आहे. हां, गुड आयडिया. आम्ही आत्ता कॅब बघायला चाललो आहे. खूप ऊन लागतं आहे आणि मी कॅब विसरलो घरी. फायनली बीचवर आलोत, पण आता वापस चाललो कारण खूप ऊन आहे. आणि आता तिथे जाऊन बसू आणि इव्हनिंगला जेव्हा थोडंसं ऊन कमी होईल तेव्हा परत येऊ. आता अजून एक मित्र येतोय, त्यांनी दाबेली आणली आहे. तोपर्यंत शेक पितोय. आता दुपारचे 3:30 झालेत. प्रवीण भाऊंनी आईस्क्रीम आणली. रम अँड रेझिन चीअर्स. ये देखो पूरा तैयार के साथ आए सुरेश जी. सही है. बोट वगैरे सगळं घेऊन आलं. आता नाश्ता करायला बसलोय. सीगल आ गए खाने के लिए. इथे स्टँडअप बोट ट्राय करतोय आम्ही. आमचे सुरेश भाऊ मानवर हे गायडन्स आहेत आणि त्यांनी हे आज पुढाकार घेतला आहे की त्यांनी आम्हाला प्रशिक्षण द्यावं. तर आम्ही नवीन काहीतरी आज शिकतोय आणि खूप एक्साइटिंग आहे. दिसायला सोपं दिसतं पण बॅलन्स करायला खूप अवघड आहे. Come on, do it. एक one pair, yeah. Stand up. Another pair. Okay, now slowly. Good. आत्ताच पाण्यामध्ये जाऊन आलो. खूप खेळलो बोटवर
आणि पहिल्यांदा एवढी मजा केली. अदर दॅन बीचवर येऊन किंवा स्विमिंग करून पोहून घरी जाण्यापेक्षा बोटवर खेळण्यामध्ये काहीतरी वेगळीच मजा आहे. आणि खूप थकलं, आता निघतोय. आता पुन्हा एकदा पाण्यामध्ये आलो आहे, म्हटलं शेवटी पाय भिजून जावं. आणि आता निघालो आहे तर आम्ही आता घराकडे. पहिले थोडंसं काहीतरी खाऊ. इकडे कोस्टल साईड आहे तर फिश अँड चिप्स खूप छान भेटतं, तर होपफुली ते दुकान उघडं असायला पाहिजे. बाय करतो सुरेशजी. सुरेशजी इथेच थांबतायत, ते आमच्यासोबत येत नाहीत, ते इथे कॅम्पेन करतायत. आपने मिस प्रवीण येत आहे. फिश अँड चिप्ससाठी लाईन लागली आहे. फिश अँड चिप्सचं दुकान. आता इथे बसून फिश अँड चिप्स खातो आम्ही. भरपूर मोठी लाईन होती, फायनली आम्हाला भेटलं फिश अँड चिप्स. हा इव्हनिंगचा व्ह्यू. 7:30 वाजलेत. सिटी अजून सुंदर दिसते गोल्डन आवरमध्ये. आत्ताच झालं जेवण आणि आत्ता निघालो आहे. आता इकडचे 8 वाजलेत आणि इथेच हा ब्लॉग संपवतो. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.